नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील सावळ घाटाचे रुंदीकरणाचं काम संथ गतीने सुरू आहे। या मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी होते। परिणामी अनेक प्रवासी, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, नोकरदार तसेच भाजीपाला वाहतूक करणारी लहान मालवाहू वाहने पर्यायी मार्ग म्हणून ब्रिटिशकालीन सावळ्या-पवळ्या घाटाचा वापर करतात। मात्र हा घाट तीव्र उतार, अरुंद रस्ता आणि धोकादायक वळणांमुळे अपघातप्रवण ठरतोय। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा यामुळे ऐरणीवर आलाय। याच घाटात दिनांक 12 जुलै रोजी मध्यरात्री पंढरपूरहून नाशिक मार्गे गुजरातकडे टोमॅटो घेऊन जाणारा MH15T3905 क्रमांकाचा पिकअप वाहन तीव्र उतारावरील वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं सुमारे 20 ते 25 फूट खोल दरीत कोसळला। सुदैवानं वाहन एका झाडाला अडकल्यानं ते आणखीन खोल दरीत जाण्यापासून वाचले। या अपघातात वाहनाचं मोठं नुकसान झालंय। टोमॅटोचा मालही खराब झाला। चालक मात्र थोडक्यात बचावलेत। सध्या सावळ घाटातील रुंदीकरणाच्या कामामुळे मुख्य महामार्ग अनेक ठिकाणी चिखलमय झालाय। अवजड वाहने वारंवार बंद पडणे, वाहतुकीची कोंडी होणे तसंच अरुंद मार्गावर वाहनांच्या धडका होण्याच्या घटना वाढल्यात। याचा थेट फटका पेठ तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, शासकीय कर्मचारी आणि रोजंदारीसाठी नाशिक व गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसतोय। विशेष म्हणजे वेळेची बचत करण्यासाठी अनेक भाजीपाला वाहतूक करणारी पिकअप वाहने सावळ्या-पवळ्या घाटातून भरधाव वेगाने प्रवास करतात। मात्र हा घाट मूलतः मोठ्या प्रमाणातील वाहतुकीसाठी नसताना सुद्धा त्याचा वापर वाढल्यानं गंभीर अपघातांचा धोका आहे। स्थानिक नागरिकांनी सावळ्या-पवळ्या घाटामध्ये वेगमर्यादा काटेकोरपणे लागू करणं, नियमित पोलीस गस्त ठेवणं, धोकादायक वळणांवर संरक्षण कठडे बसवणं, परावर्तक लावणं, इशारा फलक आणि इतर सुरक्षा उपाय तातडीनं उभारणं यासह सावळ घाट रुंदीकरणाचं रखडलेलं काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची जोरदार मागणी होतीये। याशिवाय सावळ्या-पवळ्या घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेडची उंची वाढवण्यात यावी अशी सुद्धा मागणी आता नागरिकांनी केली आहे। त्यामुळे या मार्गावरून केवळ दुचाकी, चारचाकी आणि प्रवासी वाहनेच प्रवास करतील, तर मालवाहू आणि अवजड वाहने मुख्य राष्ट्रीय महामार्गाचाच वापर करतील। यामुळे पर्यायी घाटातील अपघातांचं प्रमाण कमी होऊन प्रवाशांची सुरक्षा वाढण्यास मदत होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय। सावळ घाटातील रखडलेलं रुंदीकरण आणि पर्यायी घाटावरील वाढती वाहतूक यामुळे प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची स्थिती निर्माण होईल अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। पुष्पर गांगोडे, नाशिक।